नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि आज आपण करणार आहोत मोमोज। तर त्यासाठी आपण घेतलेला आहे मैदा आणि हे आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत मीठ। आता आपण यामध्ये तेल टाकलेलं आहे। आता आपण यामध्ये पाणी ओतणार आहोत। आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत। तर इथे आपण भाज्या चॉपर मध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत। आपण घेतलेला आहे गाजर, कोबी, शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा। हे आपण घेतलेला आहे टोमॅटो आणि कांदा, हा आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत। हे आपण घेतलेला आहे मिरची, लसूण, आलं मिक्सर मध्ये बारीक करून। हे आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये कांदा भाजून घेणार आहोत। कांदा भाजून झालेला आहे आपला। आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे। आता आपण यामध्ये भाज्या सर्व टाकणार आहोत। आता आपण यामध्ये जी मिरचीची पेस्ट केलेली आहे ती टाकणार आहोत। त्यानंतर आपण टाकलेला आहे कोबी, त्यानंतर गाजर आणि हे सर्व आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ चवीनुसार आणि हे आहे आपलं तांबडं तिखट। तर आता आपलं मोमोमध्ये भरायचं अर्थात सारण तयार झालेलं आहे। आता आपण कढईमध्ये तेल ओतणार आहोत। त्यामध्ये आपण जी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट केलेली आहे ती टाकलेली आहे। यामध्ये थोडं तांबडं तिखट, थोडंसं पाणी आणि मीठ, ही आपण टोमॅटोची चटणी केलेली आहे। हा आपण जे पीठ मळून ठेवलेलं त्याचा गोळा करून तो थोडासा छोटा लाटून त्यामध्ये आपल्याला आता सारण भरायचं आहे। आता आपण एक चाळण घ्यायची आणि त्यामध्ये त्याला तेल लावायचं आहे आपल्याला आणि हे जे आपण मोमोज केलेत ते बंद करून नीट त्यामध्ये ठेवायचे आहेत। इथे आपण चाळण घेतलेले आहे, त्यात मोमोज ठेवलेले आहेत आणि खाली एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि हे गॅसवरती ठेवलेलं आहे आणि आता हे आपण नीट शिजवून घ्यायचं आहे। तर आपले मोमोज रेडी आहे। तर आम्ही केलेल्या मोमोजची चव एकदम खूप छान झालेली आहे। तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा ही रेसिपी।